नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. मित्रांनो, BMCच्या संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आहे आणि कोर्ट ऑर्डर आहे. आता ती कोर्ट ऑर्डर नेमकी कशाच्या संबंधात आहे ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, हे जे आहे आकाश संतोष देशमुख आणि अदर्स यांनी जी केस टाकलेली होती विरुद्ध होती बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि अदर्स रिस्पॉन्डेंट होते. ठीक आहे. आणि ज्यांनी पिटिशन टाकली होती ते होते आकाश संतोष देशमुख. आता ठीक आहे, याच्या संदर्भात मित्रांनो ऑर्डर आलेली आहे कोर्टाची. आता नेमकं काय होतं तर जी पात्रता होती मित्रांनो, ती पात्रता अगोदर आपण बघून घेऊया कोणती होती आणि कोणत्या पदासाठी होती. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या बघायला मिळणार आहे. हे बघा 3.1 नंबर शैक्षणिक अर्हता. ठीक आहे. कनिष्ठ अभियंता पदाकरता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे आहे आणि ही दिनांक 1/11/2024 पर्यंतची अर्हता आहे. ठीक आहे. 1/11/2024 पर्यंतची. आणि याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे जी ऑर्डर आहे आपली. बघा ही ऑर्डर जी आहे याची डेट जे बघा तर डेट बघितली आपण, त्याच्यामध्ये आपल्याला जी डेट दिसून येत आहे ऑर्डरची ती डेट आहे मित्रांनो 11 डिसेंबर 2024. ठीक आहे. तर नोव्हेंबर महिन्यापर्यंतची जी पात्रता आहे ती त्यांनी त्याच्यामध्ये दिलेली आहे. जे BMCशी निगडीत असेल त्यांनी कृपया काळजीपूर्वक वाचा. तर 1/11/2024 पर्यंत जी पात्रता होती ती पात्रता बघा कनिष्ठ अभियंता स्थापत्यकरता. ठीक आहे. कनिष्ठ अभियंताकरता जी पात्रता होती ती काय होती तर याच्यामध्ये बघा उमेदवाराने SSC वा समकक्ष परीक्षेनंतर 3 वर्षाची स्थापत्य वा कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीमधील वा पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंगमधील पदविका संपादित केलेली असावी. ही पात्रता 1/11/2024 पर्यंत होती. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये काय सुधारणा केली आहे ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो कनिष्ठ अभियंता पदी सरळ सेवेने नियुक्तीसाठी अभियांत्रिकी पदविका प्राप्त करणाऱ्या उमेदवारांनी किंवा कर्मचाऱ्यांनी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद किंवा तंत्र शिक्षण संचालनालय यांनी ज्या विद्यापीठ किंवा शैक्षणिक संस्थांना अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांसाठी मान्यता दिली आहे अशा शैक्षणिक संस्था किंवा विद्यापीठामधून पदविका प्राप्त करणे आवश्यक आहे. ठीक आहे. नंतर आहे मित्रांनो उपरोक्त अनुक्रमांक 2 मध्ये नमूद अर्हतांशी समकक्ष अर्हता असल्यास उमेदवाराने खाजगी स्वायत्त महाविद्यालयातून प्राप्त केलेली पदविका तंत्र शिक्षण संचालनाच्या पदविकेशी समतुल्य असल्याबाबतचे प्रमाणपत्र नियुक्ती आदेशापूर्वी सादर करणे आवश्यक आहे. ठीक आहे. जर तुम्ही प्रायव्हेट याच्यातून केलं असेल तर मग त्याची जी पदविका आहे ती म्हणजे ग्राह्य धरावी. याच्याकरता महाविद्यालयातून प्राप्त केलेली पदविका तंत्र शिक्षण संचालनाच्या पदविकेशी समतुल्य असल्याचे प्रमाणपत्र त्यांनी तुम्हाला मागितलेले आहे. ठीक आहे. ते नियुक्ती आदेशापूर्वी सादर करणे गरजेचे आहे असं त्याच्यात दिलेलं आहे. ठीक आहे. आता उमेदवार मराठी भाषा विषयाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 10वी किंवा मराठी विषय असलेली तत्सम परीक्षा ह्या ज्या परीक्षा आहे मराठी भाषेचं ज्ञान असलेल्या ह्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या निकषानुसार उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. समजा मराठी भाषेचं ज्ञान तुम्हाला आहे तर मराठी भाषेच्या ज्ञानाकरता जी 10व्या वर्गामध्ये तुम्हाला मराठी विषय आहे तो कंपल्सरी असणे आवश्यक आहे किंवा त्याच्या व्यतिरिक्त दुसरी काही पात्रता असेल तुमच्याकडे ते तुम्हाला दाखवायचं आहे. तथापि त्याप्रमाणे नसल्यास व अन्य कारणास्तव सूट मिळाल्यास पात्र नसल्यास महानगरपालिका प्रशासनामार्फत घेण्यात आलेली मराठी भाषेची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ठीक आहे. जर तुमच्याकडे ते दोन्ही नसेल तर तुम्हाला जी महानगरपालिका प्रशासनामार्फत घेतलेली परीक्षा असेल ते मराठी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहणार आहे. नंतरचा पॉईंट आहे मित्रांनो खालील नमूद केलेली अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत त्यांनी संगणक ज्ञानाची अर्हता परीक्षा उत्तीर्ण असल्याचे समजण्यात येईल. ठीक आहे. याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत मान्यता प्राप्त इयत्ता 10वी व 12वी परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये असलेल्या संगणक व माहिती तंत्रज्ञान संबंधित विषय घेऊन उत्तीर्ण. म्हणजे समजा तुमचं टेक्निकल असेल 10व्या वर्गामध्ये तर तुम्हाला जे अभ्यासक्रम असेल त्याच्यामध्ये संगणकाचा काही चॅप्टर असेल किंवा संगणकाचा विषय असेल तर ते जरी पास झाले तरी तुम्हाला जे आहे ते कॉम्प्युटरमध्ये जी पदवी लागणार आहे तुम्हाला MSc IT ती सुद्धा चालणार आहे. नंतर अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नवी दिल्ली मार्फत मान्यता प्राप्त सर्व पदविका प्राप्त उमेदवार. ठीक आहे. याच्यानंतर इंडियन सर्टिफिकेट ऑफ स्कूल एज्युकेशन यांच्यामार्फत मान्यता प्राप्त इयत्ता 10वी व 12वी परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये असलेले संगणक व माहिती तंत्रज्ञान संबंधित विषय घेऊन उत्तीर्ण. तसेच राज्य शासनाचे बृहन्मुंबई महानगरपालिकेने संगणक ज्ञानाबाबत वेळोवेळी प्रसारित केलेली परिपत्रके अंमलात येतील. ठीक आहे. तर अशा प्रकारची संगणकाची अर्हता आहे. याच्यानंतर मित्रांनो उमेदवार DOESCC सोसायटीचे CCC किंवा O स्तर किंवा A स्तर किंवा B स्तर किंवा C स्तर स्तरावरील प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य उच्च तांत्रिक मंडळ शिक्षण मंडळाचे MSc IT किंवा GECTचे प्रमाणपत्र धारक असावा.
किंवा सादर प्रमाणपत्र सादर करण्यास सूट देण्याकरिता उमेदवाराने शासनाच्या वेळोवेळी संगणक हाताळणी किंवा वापरण्याबाबत मान्यता दिलेली अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. ही संगणकाच्या बाबतीतली पात्रता आहे. तथापि नियुक्तीच्या वेळी उमेदवाराजवळ सदर प्रमाणपत्र नसल्यास त्याने किंवा तिने शासनाने विहित केलेली MSITची परीक्षा नेमणुकीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे, अन्यथा त्यांची सेवा समाप्त करण्यात येईल. ठीक आहे. जर तुमच्याकडे संगणक प्रमाणपत्र नसेल मित्रांनो कसल्याही प्रकारचं, तरी तुम्हाला जॉईनिंग झाल्यानंतर 2 वर्षाच्या आत MSITची परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक राहणार आहे. 2 वर्षाच्या आत जर तुम्ही MSIT परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र द्याल तर तुम्ही जे आहे ते क्वालिफाय आहात. ठीक आहे. जर 2 वर्षापर्यंत तुम्ही MSIT परीक्षा जी आहे पास करू शकले नाही तर मग तुम्हाला डिस्क्वालिफाय करण्यात येतील. तर मित्रांनो, तळटीप उपरोक्त नमूद कनिष्ठ अभियंता या पदाच्या शैक्षणिक अर्हतेमधील 3.1.2 येथे नमूद केल्यानुसार त्याप्रमाणे नसल्यास व अन्य कारणास्तव सूट मिळाल्यास पात्र नसल्यास महानगरपालिका प्रशासनामार्फत घेण्यात आलेली मराठी भाषेची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ही बाब महानगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा लागू राहणार आहे. ठीक आहे. तर कनिष्ठ अभियंत्रिका पदवीकरता शैक्षणिक खालीलप्रमाणे आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारची त्यांची अर्हता जी आहे त्यांनी दिलेली आहे. याच्यामध्ये कनिष्ठ अभियंता यांत्रिक व विद्युत पदाकरतेची शैक्षणिक अर्हता सांगितलेली आहे. ठीक आहे. आणि हे सुद्धा 1/11/2024 पर्यंत आहे. वरची जी अर्हता बघितली होती आपण ती बघा, कन्फ्युजन होऊ नका. ही स्थापत्यकर्ता आहे आणि ही जी खालची आहे ही आहे मित्रांनो यांत्रिक व विद्युत करता. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा, उमेदवाराने किमान SSC वा समकक्ष परीक्षेनंतर 3 वर्षाची यांत्रिक, विद्युत, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, प्रोडक्शन इंजिनिअरिंगमधील पदविका किंवा डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम किंवा डिप्लोमा इन इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स किंवा डिप्लोमा प्रोग्रामिंग इन्स्ट्रुमेशन किंवा डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग संपादित केलेली असावी. ठीक आहे. कनिष्ठ अभियंतापदी सरळ सेवेने नियुक्तीसाठी अभियांत्रिकी पदविका प्राप्त करणाऱ्या उमेदवारांनी कर्मचाऱ्यांनी खालील भारतीय तंत्रशिक्षण परिषद, तंत्रशिक्षण संचालनालय यांनी ज्या विद्यापीठ किंवा शैक्षणिक संस्थांना अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी मान्यता दिली आहे अशा शैक्षणिक संस्था किंवा विद्यापीठामधून पदविका प्राप्त करणे आवश्यक आहे. ठीक आहे. नंतर आहे मित्रांनो पुढचा पॉईंट, उपरोक्त 3.2.1 मध्ये नमूद अर्हतांशी समकक्ष अर्थ असल्यास उमेदवाराने खाजगी स्वायत्त महाविद्यालयातून प्राप्त केलेली पदविका तंत्रशिक्षण संचालनाच्या पदविकेशी समतुल्य असल्याबाबतचे प्रमाणपत्र नियुक्ती आदेशापूर्वी सादर करणे आवश्यक आहे. ठीक आहे. उमेदवार मराठी भाषेविषयी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा जे मराठी भाषेचं आहे ते जे आहे ते टर्म अँड कंडिशन सारखेच आहे, त्याच्यामुळे हा पॉईंट वारंवार वाचू नाही. ठीक आहे. जो वरचा पॉईंट आहे तो सेम पॉईंट मराठी भाषेच्या संदर्भात आहे. ठीक आहे. याच्यानंतर नमूद केलेला अर्थ धारणाऱ्या उमेदवार त्यांनी संगणक ज्ञानाची सुद्धा जी अर्थ राहणार ती सेम राहणार आहे. ठीक आहे. यांनासुद्धा ज्या 2 वर्षाचा कालावधी लागणार आहे. जर तुमच्याकडे MSIT प्रमाणपत्र नसेल तर 2 वर्षाच्या कालावधीच्या तुम्हाला द्यायचं आहे. ठीक आहे. तपकिडा उपरोक्त नमूद कनिष्ठ अभियंता यांत्रिक विद्युत या पदाच्या शैक्षणिक अर्हतेमधील बाब क्रमांक 3.2.2 येथे नमूद केल्यानुसार त्याप्रमाणे नसल्यास व अन्य कारणास्तव सूट मिळाल्यास पात्र नसलेल्या महानगरपालिका प्रशासनामार्फत घेण्यात आलेली मराठी भाषेची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ही बाब महानगरपालिका कर्मचाऱ्यांसुद्धा लागू आहे. ठीक आहे. बाकीच्या ज्या बाबी आहे टर्म अँड कंडिशन सेम आहे. आता ह्याच्यामध्ये काय सुधारणा झालेली आहे मित्रांनो ते बघा. इथं बघा, अगोदर बृहन्मुंबई महानगरपालिका माननीय अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त शहर यांनी दिनांक 18/4/2023 शहर जे आहे शहर 4392D अन्वये मंजूर दिलेले कनिष्ठ अभियंता स्थापत्य पदाच्या सुधारित अर्हता. आता सुधारित अर्हता काय आहे ते बघा. सरळ सेवेने 80% पदे सरळ सेवेने जे आहे ते भरले जाणार आहे. बाहेरून थेट सरळ सेवेने जे उमेदवार खालीलप्रमाणे किमान पात्रता धारण करत असतील अशा उमेदवारांमधून. ठीक आहे. आता ती पात्रता सुधारणा काय आहे बघा. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत अगोदरच नसल्यास खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय 38 वर्षापेक्षा व मागासवर्गीय उमेदवारांचे वय 43 वर्षापेक्षा जास्त नसावे. आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत अगोदरच असल्यास उमेदवारांसाठी कमाल वयमर्यादा नाही. ठीक आहे. जर अगोदर असाल तुम्ही तर त्यासाठी कमाल जे वयमर्यादा नाही आहे ते किती वर्षापर्यंत जे आहे ते फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. तसंच याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका शासनाने वेळोवेळी प्रसारित केलेली परिपत्रके अंमलात घेतील. ठीक आहे. याच्यानंतर उमेदवारांनी SSC या समकक्ष परीक्षेनंतर 3 वर्षाची स्थापत्य कंस्ट्रक्शन टेक्नॉलॉजीमधील या पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंगमधील पदविका संपादित केलेली असावी. ठीक आहे.
कनिष्ठ अभियंतापदी सरळ सेवेने नियुक्तीसाठी अभियांत्रिकी पदविका प्राप्त करणाऱ्या उमेदवारांनी किंवा कर्मचाऱ्यांनी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद किंवा तंत्र शिक्षण संचालनालय यांनी ज्या विद्यापीठ किंवा शैक्षणिक संस्थांच्या अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी मान्यता दिल्या अशा शैक्षणिक संस्था किंवा विद्यापीठामधून पदविका प्राप्त करणे आवश्यक राहणार आहे. ठीक आहे. नंतर मित्रांनो, अनुक्रमांक 2मध्ये नमूद अर्थाशी समकक्ष अर्थ असल्यास उमेदवाराने खाजगी स्वायत्त महाविद्यालयातून प्राप्त केलेली पदविका तंत्र शिक्षण संचालनाच्या पदविकेशी समतुल्य असल्याबाबतचे प्रमाणपत्र नियुक्ती आदेशापूर्वी सादर करणे आवश्यक आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचा मित्रांनो ऑर्डर आहे. सुधारणा आहे, थोडी सुधारणा आहे वयाच्या बाबतीत. ठीक आहे. बाकी जो ऑर्डर आहे तुम्हाला तसाच बघायला मिळणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारची अपडेट BMCच्या संदर्भात आहे मित्रांनो. तुमच्याकडे अर्हता आहे की नाही ते चेक करून घ्या. आणि जे डिपार्टमेंटल स्टुडंट असेल म्हणजे जे बृहमुंबई महानगरपालिकेचा अगोदर कामाला असेल त्यांना वयाची अट नाही आहे. ठीक आहे. बाकी काही आणखी जे अपडेट माहिती आहे ती आली तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य नेहमीप्रमाणे केले जाईल. कोर्ट ऑर्डर चॅनलवरती टाकलेला आहे, बघू शकता. टेलिग्राम चॅनलवर टाकलेला आहे. ठीक आहे. बाकी काही अपडेट माहिती आली चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नेहमीप्रमाणे पोहोचवण्याचे कार्य केले जाईल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.